दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 294/2025 मधील मुख्य आरोपी हर्षद सुनील पाटणकर याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक केली. त्याच्यासोबत श्रवण विशाल पगारे यालाही पोलिसांनी जेरबंद केलंय. 15 मार्च 2026 रोजी हनुमानवाडी मोरेमळा परिसरात धारदार शस्त्रांनी वाहनांची तोडफोड करत या आरोपींनी दहशत माजवली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तांत्रिक विश्लेषण महेश साळुंके आणि राहुल पालखेडे यांनी केले, तर गुप्त माहिती प्रवीण वाघमारे आणि प्रशांत मरकड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपी आनंदवल्ली परिसरात असल्याचं स्पष्ट झालं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आनंदवल्ली पुलाखाली सापळा रचत दोन्ही आरोपींना शिताफीने पकडलं असून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांना ताब्यात घेतलंय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक. या कारवाईत चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रदीप मजदे, मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, रवींद्र आढाव, संदीप बाण, विला चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, शर्मिला कोकणी, अनुजा एल्वे आणि चालक नाझिम खान पठाण यांचा यात सहभाग होता. चौकशीत हर्षद पाटणकरवर खुनासह अंबड, सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय. सध्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.